शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना उद्या रस्त्यावर उतरणार आहे। उद्धव ठाकरे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे या हमरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी याकरता ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे आणि पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंनी आधी आरशामध्ये पाहावं त्यानंतर मोर्चे काढावेत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय, ज्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही निशाणा साधलाय। या सगळ्या संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना हल्लाबोल केला तर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। या उलट त्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही 50,000 रुपये चालू खात्याच्या लोकांना देऊ, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही, त्याचे 16 लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दिले। जे विरोधी पक्ष मागणी करत होतं त्यांना स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की एवढं मोठं पॅकेज महायुती सरकार देईल। त्यांना वाटलं लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे गेले, शेतकरी सन्मान योजनेत पैसे गेले, इकडे पैसे गेले, काटकसर सुरू आहे। जी काही काटकसर करायची ती करू, पण आता मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। हे संकट मोठं आहे। या संकटाच्या शेतकऱ्यांच्या मागं उभं आम्ही जेव्हा शेतकऱ्याचं संकट आलं, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही NDRFचे निकष बाजूला ठेवले।